पुढे। परांडा तालुक्यातील देवगाव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिनाच्या रूपाने साजरी करण्यात आली। यावेळी शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे देखील खूप सुंदर असे नियोजन करून मुलांनी शाळेमध्ये बाजारपेठ थाटली होती। सुरुवातीला प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व महिला भगिनी व मान्यवरांच्या हस्ते पूजन संपन्न झाले। यावेळी इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का हे उत्कृष्ट नृत्य सादर केले। त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर शाळेमध्ये यावेळी बालानंद बाजार याचे आयोजन करण्यात आले होते। या बाजारात लहान लहान वस्तू, साहित्य, खाद्यपदार्थ, फळे, स्टेशनरी असे अनेक विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते। यातून विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ यांनी केलेल्या खरेदीमुळे विद्यार्थ्यांना आठवडी बाजाराचा अनुभव घेता आला। या स्तुत्यमय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व पैशाचे महत्त्व, ग्राहकांशी कसा संवाद करायचा याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यातून घेता आला। यावेळी केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक श्री संतोष देवकर सर, शाळेतील सर्व शिक्षक, कासारे सर, भोगे सर, कुरे सर, खोत सर, गायकवाड मॅडम, विद्यार्थी तसेच पत्रकार रावसाहेब काळे, गावातील सर्व पालकवर्ग, अंगणवाडी ताई, CRP ताई व गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी यावेळी आवर्जून उपस्थित होते। या बाल आनंद बाजारामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी समोसा, वडापाव, पाणीपुरी, ढोकळा, पावभाजी, पुरी भाजी, पोहे, चिवडा, भेळ, भाजीपाला इत्यादी सर्व विक्रीसाठी ठेवले होते। या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे, मुख्य संपादक धनंजय गोफणे। आज 3 जानेवारी बालिका दिन सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव बुद्रुक या शाळेमध्ये आनंद बाजार हा उपक्रम आम्ही राबवला। त्या उपक्रमाला गावातील लोकांनी भरपूर असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे। उद्देश एकच आहे किंवा मुलांना व्यावहारिक ज्ञान समजावं, बाजार म्हणजे काय, बाजाराची संकल्पना कशी असते, आपल्या आईवडील बाजारात म्हणजे नेमकं काय करतात हा अनुभव यावा म्हणून इयत्ता 2री ते 8वीपर्यंतच्या सर्व मुलांनी आनंद बाजारात या उपक्रमामध्ये सहभाग घेतला। सर्व मुलांनी वेगवेगळे माळव, वेगवेगळे खाद्यपदार्थ, वडापाव, जामून, पेढे, इडली सांबर, पोहे, शिरा असे वेगवेगळे पदार्थ बनवून आणले व विक्रीसाठी ठेवले होते। तसेच माळवामध्ये मेथीची भाजी असेल, पालक भाजी असेल, वांगी, बटाटा, लिंबू, नारळ असे वेगवेगळे पदार्थ मुलांनी विकण्यासाठी ठेवले। त्यासाठी आमच्या शाळेमध्ये आम्ही 54 स्टॉल लावले आणि या स्टॉलवर मुलांनी विक्री केली। गावातील 70% लोकांनी या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या पदार्थांचा प्रतिसाद घेतला, वेगळे माळवं घेतलं, खरेदी केलं आणि मोठा असा प्रतिसाद दिला। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आम्ही शाळेच्या वतीने मनपूर्वक असं आभार मानतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।